तुम्हाला डोळ्याच्या सभोवती किंवा डोळ्याच्या खाली काळी वर्तुळं दिसत आहेत का? ज्याला अंडर आय डार्क सर्कल असं म्हणतात. तर हे डार्क सर्कल होण्यामागे काय काय कारण आहेत आणि त्याची काय ट्रीटमेंट तुम्हाला घेतली पाहिजे ह्या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. हा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच जणांना आहे आणि इनफॅक्ट त्यासाठी बरेच जण ट्रीटमेंट सुद्धा घेत असतात, पण फारसा काही फायदा होत नाही. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की एक्झॅक्टली तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे की डार्क सर्कल होण्यामागे काय काय कारण आहेत आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा जर हा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोयर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. अंडर आय डार्क सर्कल हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे. महिलांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त कॉमनली दिसून येतो. मला सुद्धा जर हा प्रॉब्लेम असेल तर पहिल्यांदा हे डार्क सर्कल्स होण्यामागे कारण काय काय आहेत ही जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण जर तुम्हाला कारणच माहिती नसेल तर तुम्ही त्याची ट्रीटमेंट कशी घेणार? कारण प्रत्येकासाठी कारणं ही वेगळी वेगळी असू शकतात आणि मग त्यानुसार त्यांनी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. सर्वात प्रथम जे कारण आहे ते म्हणजे अपुरी झोप. तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम असेल, तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळे काय होतं, त्वचा निस्तेज होते. इनफॅक्ट सर्क्युलेशन म्हणजे डोळ्याच्या सभोवती जे सर्क्युलेशन व्हायला पाहिजे ते व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच डार्क सर्कल दिसायला लागतात. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. तुम्ही सतत मानसिक तणावाखाली असाल तर डोळ्यांच्या आजूबाजूला सुद्धा एक दडपण येतं, डोळे आतमध्ये जातात आणि म्हणजे डार्क सर्कल आहे ते खूप जास्त प्रमाणात दिसायला लागतात. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिणं. सो पाणी कमी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी पडते. म्हणूनच अंडर आय डार्क सर्कल म्हणजे डोळ्याच्या सभोवती जे काळी वर्तुळ आहे ते खूप जास्त प्रमाणात दिसायला लागतात. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे अनुवंशिकता. तर तुमच्या फॅमिलीमध्ये जर खूप जणांना हा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सुद्धा हे होऊ शकतं. अनुवंशिकतेमुळे जे डार्क सर्कल दिसतात ते ठीक करणं थोडंसं डिफिकल्टही असतं. त्यानंतर पुढचं जे कारण आहे आणि जे खूप कॉमन आहे ते म्हणजे काही पोषक तत्वांची कमतरता आणि ती पोषक तत्व म्हणजे आयर्न, B12 आणि व्हिटॅमिन के. सो आजकाल बऱ्याच जणांना B12 ची कमतरता आहे आणि महिलांमध्ये आयर्नची कमतरता असते. तर हे जे दोन खूप महत्वाचे पोषक तत्व आहेत त्यांची कमतरता असेल तर डोळ्यांभोवती जी काळी वर्तुळ आहे तर ती खूप जास्त प्रॉमिनंट दिसायला लागतात. त्यासोबतच व्हिटॅमिन के आहे त्याची सुद्धा कमतरता असेल, म्हणजे तुम्ही हिरव्या पालेभाज्या कमी खात असाल तर तुम्हाला व्हिटॅमिन के ची सुद्धा कमतरता होऊ शकते आणि मग डार्क सर्कल जास्त दिसायला लागतात. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे ॲलर्जीज. जर तुम्हाला ॲलर्जिक रायनायटिस किंवा डोळ्याचे कुठलीही ॲलर्जी असेल तरी सुद्धा हे डार्क सर्कल जास्त दिसू शकतात. कारण जेव्हा तुम्हाला डोळ्याची ॲलर्जी असते तेव्हा तुम्ही सतत डोळे चोळत असता, डोळ्यांमधनं पाणी येतं. जेव्हा तुम्ही डोळे चोळता तेव्हा ते आधी लाल होतात आणि त्यानंतर डोळ्याच्या सभोवती जी त्वचा आहे त्यामध्ये इरिटेशन होतं आणि ती हळूहळू काळी दिसायला लागते. म्हणूनच मग डार्क सर्कलचा प्रॉब्लेम जो आहे तो जास्त प्रमाणात दिसायला लागतो. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेन, म्हणजे डोळ्यांवर खूप स्ट्रेस येणं. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात स्क्रीन्स बघत असाल, मोबाईल, लॅपटॉप्स ह्याचं जर प्रमाण खूप अति असेल तरी सुद्धा डोळे थकून जातात आणि डोळ्याभोवतीची जी वर्तुळ आहेत ती जास्त दिसायला लागतात. सो एवढी सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे अंडर आय डार्क सर्कल किंवा जे काही डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ आहेत ती दिसू शकतात. सो आता मग ह्याची ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे? सो ट्रीटमेंट घेण्याआधी तुम्हाला आधी अनालाइज करावं लागेल, तुम्हाला हा अंडर आय डार्क सर्कलचा प्रॉब्लेम का होत आहे. बऱ्याच वेळा पोषक तत्वांची कमतरता, झोप न घेणं किंवा अलर्जीज हे प्रॉब्लेम असू शकतात आणि काही काही जणांमध्ये मग अनुवंशिकता किंवा स्ट्रेस ही सुद्धा कारण असतात. म्हणूनच तुम्ही आधी कारण जाणून घ्या. सो जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल, काही कमतरता असेल तर तुम्हाला आधी डेफिशियन्सी ठीक करावी लागेल. तुम्हाला ती अन्नपदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्यावी लागतील किंवा सप्लिमेंट्स घ्यावे लागतील, तरच हा डार्क सर्कलचा प्रॉब्लेम जो आहे तो कमी होईल. त्यानंतर जर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तर ऍटलीस्ट 7 ते 8 तासाची झोप घेणं ह्याला महत्त्व दिलं पाहिजे. जर तुमची झोप नाही झाली व्यवस्थित तर मग डार्क सर्कलचा प्रॉब्लेम ठीक होणार नाही. त्यानंतर स्ट्रेस असेल तर स्ट्रेस कमी करणं, स्क्रीन टाइम जास्त असेल तर तो कमी करणं. तर अशी बरीच जी काही त्यामागची कारणं आहेत ती पहिल्यांदा तुम्हाला व्यवस्थित केली पाहिजेत. त्यानंतर घरगुती उपाय यासाठी काय केलं पाहिजे? तर घरगुती उपायासाठी तुम्ही काही या 2-3 गोष्टी आहेत त्या करू शकता. टी बॅग्स म्हणजे ग्रीन टीच्या ज्या बॅग्स आहेत त्या तुम्ही थोड्या पाण्यामध्ये भिजवून आणि मग फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्या थोड्या थंड झाल्यानंतर तुम्ही डोळ्यांवर त्या ठेवू शकता. सो ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे काय होतं, जे काही डोळ्यांच्या भोवती जे मसल्स आहेत, स्नायू आहेत त्यांना ते रिलॅक्स करतं आणि थोड्याफार प्रमाणात पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आणि जे काही डार्क सर्कल आहे ते कमी करण्यासाठी सुद्धा ह्याची मदत होते. त्यानंतर तुम्ही गुलाबजल म्हणजे रोज वॉटर आहे ते सुद्धा लावू शकता. सो तुम्ही कापसाचा बोळा जो आहे तो गुलाबजलमध्ये बुडवून आणि मग तुमच्या डोळ्यांच्या खाली ठेवू शकता. सो त्याच्याने काय होतं, डोळे सुद्धा रिलॅक्स होतात, डोळ्याचा ताण कमी होतो आणि डोळ्याची काळी वर्तुळ जी आहेत ती कमी होण्यासाठी सुद्धा ह्याची मदत होते. त्यानंतर काकडी ही पातळ कापून तुम्ही डोळ्यावर ठेवू शकता. तर ही सगळी जी घरगुती उपाय आहेत ते तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचे डोळे रिलॅक्स होतील, डोळ्यांचे जे काही स्नायू आहेत ते रिलॅक्स होतील आणि डोळ्यांवरचा ताण आहे तो कमी होईल आणि काही प्रमाणात डोळ्यांच्या भोवती जी त्वचा आहे
त्याच्यासाठी सुद्धा हे फायदादायक असतात. त्यानंतर तुम्हाला जर डार्क सर्कलसाठी काही सिरम वापरायचं असेल तर तुम्ही आमचं पीच ट्रीचं अंडर आय डार्क सर्कल सिरम जे आहेत ते वापरू शकता. यामध्ये आम्ही लिकोरिस म्हणजे ज्येष्ठ मध, त्यानंतर काही होमिओपॅथिक इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे खूप नॅचरल इन्ग्रेडियंट्स टाकूनच हे सिरम आम्ही बनवलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण मी पुन्हा म्हणते की जर तुम्ही कॉज ठीक केला नाही तर डार्क सर्कलचा जो प्रॉब्लेम आहे तो मुळापासून ठीक नाही होणार. सो तुम्हाला या संदर्भात कन्सल्ट जर करायचं असेल आमच्या क्लिनिकमध्ये तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. सो तुम्हाला सुद्धा जर डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर काय कारण असू शकतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.